हॅलो गाईज, नमस्कार नमस्ते. मी आहे रंजिता. तर गाईज आज मी बनवणार आहे डाळ मेथी. तर डाळ मेथीसाठी घेतलेली आहे डाळ आणि डाळीमध्ये मी 3 डाळ मिक्स करून घेतलेली आहे. त्यामध्ये चण्याची डाळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशा 3 डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत. आणि मेथी घेतलेली आहे. तर मेथी साफ करून धुवून घेतलेली आहे. तर अशी मेथी घेतलेली आहे आणि बाकीची सर्व सामग्री घेतलेली आहे. इथे हे सुके मसाले, जिरं, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर आणि त्याचबरोबर टमाटर, लसूण, आलं, मिरची, कढीपत्ता आणि हिंग पावडरसुद्धा घेतलेलं आहे. कोथिंबीर आणि इथे तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी. तर आता ही सर्व सामग्री अशी मी घेतलेली आहे. तर आता मी बनवायला सुरुवात करते. तर गाईस, आता इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये डाळ घालायची आहे. तर डाळ कुकरमध्ये घालून उकळून घ्यायची आहे. तर पहिले मी डाळ घालते आणि त्यानंतर मेथी घालायची आहे. तर गाईस, आता हे डाळ उकळायसाठी, बॉईल करण्यासाठी कुकरमध्ये घालायचे. थोडं पाणी घालून घेते. आता कुकरमध्ये डाळ घातलेली आहे. त्यानंतर मेथी घालायची. तर ही मेथी ती बारीक कापून घेते. एकदम बारीक मेथी कापून घ्यायची. अशी बारीक कापून घ्यायची मेथी. तर सर्व मेथी मी कापून घेते. तर गाईस, अशी मेथी एकदम बारीक कापून घेतलेली आहे आणि अशीच बारीक कापून घ्यायची. बारीक मेथी कापून घेतलेली आहे. आता ती आता कुकरमध्ये घालायची. आता ही कुकरमध्ये घालूया. एकदम टेस्टी डाळ बनते. जसे आपण डाळ पालक बनवतो तशीच डाळ मेथी बनवायची. आता यामध्ये घालायचे मीठ आणि हळद. पहिले व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यामध्ये थोडंसं मीठ आणि इथे हळद मिक्स करून आता झाकण लावून 3 किंवा 4 शिटी द्यायचे. असं झाकण लावून 3 किंवा 4 शिटी द्यायला ठेवायचं. आता मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटते. तर गाईस, कुकरला 4 शिटी दिलेली आहे. तर कुकर थंड होईपर्यंत फोडणीची तयारी करूया. तर इथे मी कढई घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचे तूप. आता यामध्ये घालायचे तूप. गाईस, दुसरी वस्तू ऍड केलेली आहे सुकी लाल मिरची. तर ही मिरची सुद्धा फोडणीमध्ये द्यायची. तर हे गरम झालेले आहे तूप. तुपाचा वापर करते कारण त्याने चांगले टेस्ट येतं डाळीला. अगर तुम्हाला नसेल वापर करत असेल तर तेलाचा वापर करू शकता. आता यामध्ये घातलंय मी जिरं. त्यानंतर घालायचे लसूण. व्यवस्थित परतून घ्यायचे. आता त्यामध्ये घालायचे आलं, अद्रक. तर काहीच ही रेसिपी सोपी, एकदम रेसिपी आहे डाळ मेथीची, अगदी सोपी आहे. आता त्यामध्ये घालणारी मिरची, हिरवी मिरची घालणार आहे आणि कढीपत्ता. आता त्यामध्ये घालायचे लाल मिरची अख्खी. त्याची एकदम झणझणीत फोडणी तयार करायची. आता त्यामध्ये घालायचे हिंग पावडर. हिंग पावडरने डाळीला छानपैकी टेस्ट येते. आता असं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. गॅस स्लो ठेवते. तर अशी छानपैकी आता फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये घालायचं लाल मिरची पावडर, नंतर हळद. यामध्ये थोडीशी हळद मी डाळीमध्ये घातली होती जेव्हा मी डाळ कुकरमध्ये उकळायला घेतली. अशी फोडणी व्यवस्थित तयार करून घ्यायची. गॅस स्लो ठेवायचे फोडणी करते वेळी. आता बाकीचे मसाले, गरम मसाला आणि धने पावडर आणि मीठ.
तशी छानपैकी फोडणी झालेली. आता यामध्ये घालायचं आहे टमाटर आणि थोडीशी कोथिंबीर. आता टमाटर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून त्याला शिजवायला ठेवायचं आहे. तोपर्यंत कुकरसुद्धा थंड होईल. स्लो गॅसवरती ठेवायचं आहे. जेव्हा मी सकाळचं ब्लॉग बनवते तेव्हा खूप माझी घाई असते, तर मला जॉबला पण जायचं असतं. तेव्हा जेव्हा मी बोलण्याची स्पीड असते ती जास्त असते, कारण माझी खूप घाई असते. तर मला जेवढं मला टाईम भेटली असतं त्या टायमामध्ये मला ब्लॉग बनवायचं असतं. तेव्हा माझं बोलण्याचं जे स्पीड आहे ते जास्त होत असतं ब्लॉगमध्ये. त्यासाठी सर्वांची मी माफी मागेन. आणि आता थोडं काम जास्त असल्यामुळे रोज मला ब्लॉग बनवायला भेटत नाही. जेव्हा मला टाईम मिळतं तेव्हा मी ब्लॉग बनवते. आताही मी रात्रीसाठी डाळ मेथी बनवत आहे. आता झाकण लावून ठेवते 5 मिनटं. तुम्हाला आता मी 5-10 मिनटानंतर भेटते. तर गाईस बघूया टमाटर शिजले की नाही. तसं टमाटर सुद्धा शिजून घेतलेलं आहे. आता कुकरची शिटी सुद्धा झालेली आहे. बघूया डाळ कशी शिजलेली आहे. पाहू शकता डाळ एकदम छानपैकी शिजलेली आहे. 4 शिटी दिली होती. गाईस डाळ 15-20 मिनटं अगोदर भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये. तर अशी छानपैकी डाळ शिजलेली आहे कुकरमध्ये. आता हे डाळ फोडणीमध्ये घालायची. अशी छानपैकी फोडणीची तयारी करायची आहे. गॅस फास्ट ठेवला का असे एकदम झणझणीत डाळीला फोडणी द्यायची. वरून फोडणी द्यायची गरज नाही आहे. अगर तुम्हाला वरून नंतर फोडणी द्यायची असेल तर देऊ शकता, पण मला आता इथे जरूरत नाही आहे. पाण्याचा पण वापर करायची गरज नाही. आपल्याला जेवढं डाळ पाहिजे तेवढंच पाण्याचा वापर करायचा आहे. तर अशी छानपैकी डाळ बनवून घेतलेली आहे. आता थोड्या वेळ झाकण लावून शिजवायला ठेवते. आता त्यामध्ये कोथिंबीर वापरते थोडी. आता झाकण लावून थोडा वेळ ठेवते. तर गाईस आता बघूया डाळ शिजले की नाही. गॅस आता स्लो ठेवलाय. असं छानपैकी डाळ शिजून घेतलेली आहे पाहू शकता. आणि एकदम झणझणीत डाळ झालेली आहे. डाळ मेथी अगदी सोपी रेसिपी आहे डाळ मेथीची. पाहू शकता तशी छानपैकी झालेली आहे. तर गाईस बघूया टेस्ट करून डाळ कशी झालेली आहे. खूप छान टेस्टी झालेली डाळ पाहू शकता. मीठ वगैरे सर्व व्यवस्थित आहे. तिखट पण छानपैकी झालेली आहे. आणि लसूणची फोडणी सुद्धा छानपैकी लागलेली आहे. एकदम भारी झालेली आहे मेथी डाळ. आता तुम्हाला मी काढून दाखवते कशी झालेली आहे. आता थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. जेवढी मी कोथिंबीर घेतली त्याचा पूर्ण वापर केला मी डाळीमध्ये. आता गॅस बंद करायचं आहे. एकदम छानपैकी झालेली आहे मेथी डाळ. आता तुम्हाला काढून दाखवते कशी झालेली आहे मेथी डाळ. आणि गाईस जिरा राईबरोबर खायला घ्यायचे. एकदम छान टेस्टी लागते. जिरा राईसबरोबर डाळ अशी फोडणी दिलेली डाळ जिरा राईसबरोबर छान लागते. असं व्यवस्थित झालेलं आहे. तर गाईस आजची रेसिपी डाळ मेथीची कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.